नवी मुंबईसह पनवेलमध्ये संततधार सुरू होती। खांदेश्वर रेल्वे स्टेशनचा सबवे पाण्याखाली गेलेला आहे। दिवसभर हा पाऊस बरसत होता। पाणी साचल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले। ही दृश्य आपण पाहतोय। गुडघाभर पाणी रस्त्यावर होतं। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साहिल रेलेकर यांनी। पाहूया। पनवेलमधील खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात पाणी साचलेले आपण या ठिकाणी दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। हा जो खांदेश्वर रेल्वे स्टेशनचा जो हा अंडरपास आहे, या अंडरपासमध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी पाण्याचा अंदाज येईल आपल्याला। या ठिकाणी सुमारे 2.5 ते 3 फुटांपर्यंत या ठिकाणी पुढे पाणी साचलेलं आहे। तसं पाहायला गेलं तर पनवेल परिसरातलं हे जे खांदेश्वर रेल्वे स्टेशन हे जे आहे, या ठिकाणी कळंबोली, खांदा कॉलनी, त्याचप्रमाणे कामोडे परिसरातील नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून प्रवास करत असतात। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहिलं तर चाकरमान्यांचे आणि प्रवाशांचे या ठिकाणी आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकतो की जी यंत्रणा या ठिकाणी बसवलेली आहे, सक्शन पंप असतील किंवा या ठिकाणी इतर ज्या मोटर्स असतील, या अद्यापपर्यंत या ठिकाणी कुठलंही काम सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आज सकाळपासूनच नागरिकांना, संपूर्ण या सर्व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो। या पाण्यातून वाट काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। एक जर आपण पाहिलं तर दरवर्षी खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या परिसरात ही समस्या भेडसावत असते। या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। मात्र एक गोष्ट नक्की की आज मान्सूनचा पहिलाच दिवस आहे आणि या पहिल्याच दिवसामध्ये या खांदेश्वर रेल्वे स्टेशनची झालेली ही परिस्थिती पाहता नागरिकांमधून जितकी चिंता व्यक्त केली जाते, तितकाच नागरिकांमध्ये असंतोष देखील पाहायला मिळतोय। कॅमेरामन आकाश तांबेसह साहिल रेळेकर, जय महाराष्ट्र न्यूज, पनवेल।